नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की काव्या तिच्या मनातील व्यथा ही आता नंदिनीसमोर मांडू लागते. काव्या म्हणते की बाबा माझ्याशी बोलत नाही, जे तू माझ्यावर चिडलीस, तिकडे पार्थ देशमुख माझ्यावर रागवले, जे घर मला आपलंसं वाटायचं आता तेच मला वाटू लागले. प्रेम करणं जर वाईट असेल तर ते मला मुळीच नको. तर काव्याचं बोलणं ऐकून नंदिनीलाही वाईट वाटत असतं. तिकडे आपण पाहतो देशमुखाच्या घरात पार्थ जीवासोबत जेवण करत असतात. त्यावेळेस पार्थला काहीतरी हवं असतं. तेव्हा जीवा म्हणतो की तू माझ्या याच्यातून घे, लहानपणापासून आपण सगळं वाटत आलोया. त्यावेळेस जेवताना अचानक पार्थला ठसका लागतो. तेव्हा जीवा त्याच्या डोक्यावर पाणी टाकू लागतो. पाणी टाकून त्याला शांत करू लागतो, पण पार्थ मात्र त्याचा हात अडवतो आणि म्हणतो की तुला हे सगळं करण्याची काही गरज नाही, मी माझा बरा होऊ शकतो, तू हे सगळं काहीही करू नको आणि जागेवर जाऊन बस. तर आपल्या मोठ्या भावाने आपल्याला असं दूर केल्यामुळे जीवाला खूपच वाईट वाटतं. तो बिचारा माफी मागत म्हणतो की अरे दादा, आता तरी माझ्यावरला राग विसर आणि मला स्वीकार. आता येणाऱ्या भागामध्ये पार्थ हा जीवाला माफ करेल का आणि त्याला स्वीकारेल का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.